नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपण सुरुवात करतो आता एक क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. समीर वानखेडे धर्मांतरित मुस्लिम असल्याचं डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी म्हटलेलं. डॉक्टर जाहिद कुरेशी हे वानखेडेंचे पहिले सासरे आणि वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असं आहे. लोखंडवालामध्ये दोघांचं लग्न झालं. समीर वानखेडेंचं लग्न मुस्लिम रिवाजानुसार पार पडलं होतं. लोखंडवालामध्ये दोघांचं लग्न झालं होतं आणि समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी याबद्दलचा खुलासा केलेला आहे. आपण आता क्षणाची महत्त्वाची बातमी बघतोय. डॉक्टर जाहिद कुरेशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे ने. मेरे साथ डॉक्टर जाहिद कुरैशी हैं. डॉक्टर जाहिद कुरैशी डॉक्टर शबाना कुरैशी के पिताजी हैं. एक डॉक्टर हैं, जोगेश्वरी इलाके में इनकी क्लिनिक है और वेल नोन डॉक्टर हैं. डॉक्टर जाहिद कुरैशी की बेटी के साथ पहली शादी हुई थी समीर वानखेड़े की. डॉक्टर साहब, ये कब की बात है और क्या मुस्लिम रीति रिवाज से हुई थी ये पूरी शादी, और समीर वानखेड़े मुस्लिम के तौर पर एज अ शादी कर रहे हैं? शादी 7 दिसंबर को हुई थी 2006 में और मुस्लिम तरीके से हुई थी. एंड वी नो दैट ही इज़ मुस्लिम, कि फैमिली मुस्लिम है. ये मतलब बिलोंग करते हैं मुस्लिम से ही, और हम लोग 3-4 साल से जान रहे थे कि ये मुस्लिम ही हैं. और उसके बाद हमारी शादी हो गई बच्चे की. उनके पिताजी का नाम दाऊद वानखेड़े था. दाऊद वानखेड़े था. हमारे मतलब उसमें आया था कि दाऊद वानखेड़े नाम है. शादी के समय में एक, चूँकि आप वेल नोन डॉक्टर रहे हैं खास करके वेस्ट में, तो बहुत सारे लोग आए होंगे इस शादी में. बहुत सारे लोगों के इनवाइट किया होगा आपने, तो कितने लोगों का खास करके लोग करीब करीब आए होंगे? और साथ ही अब जिस तरीके से कहा जा रहा है कि हिंदू हैं और SC ST है, इसको कैसे आप देखते हैं जब सुनते हैं मीडिया में सारी चीज़ें? नहीं, हमें मतलब बिल्कुल वो लग रहा है कि मतलब ऐसा चीज़ नहीं थी. लेकिन इनके मालूम थे कि फादर मतलब हिंदू हैं, पहले हिंदू थे लेकिन कन्वर्टेड हो चुके हैं. उनकी माँ कन्वर्ट मतलब मुस्लिम थी और ही मतलब बिलोंग टू द मुस्लिम फैमिली. और दोनों मतलब उनके बच्चे थे, दोनों मतलब मुस्लिम फैमिली में थे. उनके फ्यूचर पहले का हो तो नहीं मुझे जानता, लेकिन मैं 4-5 साल से उसको जान रहा था. शादी के 2-3 साल पहले जान रहा था, तो यही मुझे लग रहा था कि मुस्लिम फैमिली. समीर कन्वर्टेड मुस्लिम थे. हाँ. समीर से कोई आपकी बेटी को पोता मतलब बेटा भी हुआ है, और वो इस समय कौन सी क्लास में है, चीज़ें कैसी है? क्योंकि क्या है कि बहुत करीब 10 साल के आसपास एक रिलेशन रहा है दोनों लोगों के. नहीं, अभी है वो बच्चा है, एक लड़का है. बिल्कुल डॉक्टर साहब, एक आखिरी सवाल ये है कि जब साहब ने बोल दिया इतना मैं कर दिया हूँ, बाद में फिर कर कुछ है तो बताता हूँ. और मुझे ऐसा मतलब नहीं छुपाने का, लेकिन मतलब ये खाली एक स्टेटमेंट है कि ही वाज मुस्लिम एट दैट टाइम. और निकाह में हुआ, निकाह फोटो भी हैं, उसके फ़ोटो हैं, सब कुछ है. लोखंडवाला गार्डन में हुआ था शादी. लोखंडवाला गार्डन में. बिल्कुल डॉक्टर साहब बता रहे हैं कि लोखंडवाला गार्डन में शादी हुई थी और वो कन्वर्टेड मुस्लिम थे और मुस्लिम के तौर पर ही उन दोनों लोगों की पहचान हुई थी और उसके बाद शादी हुई थी. समीर से एक बच्चा भी उनकी बेटी डॉक्टर शबाना कुरैशी को है. और इस समय हालांकि जिस तरीके का विवाद चल रहा है, उन्होंने डॉक्टर साहब ने इस सारे विवाद को फ़िलहाल कहा है कि वो विवाद आज का है, उससे उनका कोई लेना देना नहीं है. लेकिन जिस समय उनकी शादी हुई थी मुस्लिम रीति रिवाज से हुई थी और वो एक मुसलमान के तौर पर ही शादी करने आए थे. कैमरा दिग्विजय के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया. ज्या ठिकाणी समीर वानखेडेंचं लग्न झालं म्हणजे पहिलं लग्न झालं त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. मैं इस समय लोखंडवाला गार्डन में हूं और लोखंडवाला गार्डन के इसी लॉन में समीर वानखेड़े का पहला विवाह हुआ था डॉक्टर शबाना कुरैशी के साथ. 7 दिसंबर 2006 को समीर वानखेड़े का यहां पर विवाह हुआ था. जाहिद कुरैशी जो समीर वानखेड़े के पहले ससुर हैं, उन्होंने ये कहा है कि इसी लॉन में पहली शादी हुई थी समीर वानखेड़े की. ये है लोखंडवाला गार्डन और यहाँ पर शादी हुई थी. करीब 2000 लोग उस समय इकट्ठा हुए थे और उस दौरान यहाँ पर मुस्लिम रीति रिवाज के हिसाब से समीर वानखेड़े की शादी हुई थी. और उसके बाद फिर करीब 10 साल तक डॉक्टर शबाना कुरैशी के साथ
संबंध रहा, उसके बाद फिर दोनों के बीच तलाक हो गया। लेकिन जिस तरीके से लगातार इस पर विवाद खड़ा हुआ है, न्यूज़ 18 पहुंचा है उस लोखंडवाला गार्डन में। ये वो गार्डन है जहां पर 7 दिसंबर 2006 को शादी हुई थी समीर वानखेड़े की डॉक्टर शबाना कुरैशी के साथ, और यहाँ पर निकाह पढ़ा गया था और उसके लिए मुस्लिम रीति रिवाज के हिसाब से ये पूरी शादी हुई थी। और फिलहाल अब चूंकि ये पूरा मामला विवाद सामने चल रहा है, इसलिए इस फिर से लोखंडवाला गार्डन का जिक्र सामने आया है और मैं उस गार्डन में मौजूद हूं जहां पर 7 दिसंबर 2006 को शादी हुई थी। कैमरामैन दिग्विजय के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज़ 18 इंडिया। पुढे पाहूयात, समीर वानखेडे जे आहेत ते आता एनसीबीच्या ऑफिसला पोहोचल्याचं कळत आहे। 5 जणांच्या समितीसमोर चौकशी करता ते उपस्थित झालेले आहेत। माझ्यावर खालच्या पातळीत आरोप केले जात आहेत असं त्यांनी या चौकशी समितीसमोर बोलताना म्हटलंय। माझ्यावरचे सगळे आरोप चुकीचे आहेत आणि वेळेवरती नक्की उत्तर देईन असं देखील स्पष्टीकरण त्यांनी देऊ केलंय। समीर वानखेडे आता या क्षणाला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात पोहोचलेले आहेत। 5 जणांच्या समितीसमोर ते पोहोचले आणि काही चौकशीतल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत। माझ्यावर खालच्या पातळीत आरोप केले जात आहेत आणि सर्व आरोप हे चुकीचे आहेत, याचं वेळेवर नक्कीच उत्तर देईन असं देखील त्यांनी म्हटलंय। कोणते प्रश्न त्यांना विचारले गेले, कोणत्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली हे तर आता चौकशी समितीतल्या सगळ्या सदस्यांनाच ठाऊक आहे। पण त्यांनी जो युक्तिवाद केला किंवा जी आपली बाजू मांडली त्यात त्यांनी म्हटले की माझ्यावर खालच्या पातळीत जाऊन आरोप केले जात आहेत आणि मी या सगळ्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईन, हे सगळे आरोप जे ते चुकीचे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता हे बघावं लागणार की या चौकशी समितीसमोर उपस्थित झाल्यानंतर आणखीन कोणकोणते प्रश्न त्यांना जे आहेत ते विचारले गेलेत, अजून काही मुद्दे आहेत का। कारण यापूर्वीच एनसीबीची दिल्लीची टीम जी होती ती आलेली होती आणि दिल्लीच्या टीमच्या वतीने देखील त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, पण हा विषय सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे काही मुद्दे जे आहेत ते स्पष्ट करणं शक्य नाही आहे असं दिल्ली टीमच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। याविषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार, अजित मांढरे, प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहे आमची प्रतिनिधी, आणि मनोज देखील आहेत, मनोज कुलकर्णी। सुरुवातीला मी जातोय तुषार रुपनवार याच्याकडे। अजित मांढरेकडे आपण जाऊयात सुरुवातीला, अजितकडनं काय अपडेट इथे जाणून घेऊयात। अजित, काय माहिती आहे? विशाल, कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। अमित देसाई हे अरबाज मर्चंटचे वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत। अरबाज मर्चंट याच्या वतीनं तो युक्तिवाद सुरू आहे। त्यांनी सुरुवातीपासूनच म्हटलेलं आहे, पण जवळपास अर्धा तासपेक्षा जास्त काळ त्यांचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे। त्यांचं म्हणणं हेच आहे की आर्यनकडून कोणतेही अंमली पदार्थ सापडलेले नाही आहेत, तर अरबाजकडून 6 ग्रॅम अंमली पदार्थ सापडलेले आहेत असा दावा एनसीबीकडून केला जातोय। पण घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेले नाही आहेत किंवा असे काही ठोस पुरावे नाही आहेत की ज्यावरून स्पष्ट होईल की यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले होते आणि ठोस पुराव्याच्या आधारे यांना अटक करण्यात आलेली आहे। यासाठी सुप्रीम कोर्टातील लिमय प्रकरण असेल, सिंग प्रकरण असेल, असे विविध जे निकाल दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने त्याचं वाचन केलं जाते। कशा पद्धतीने या प्रकरणामध्ये देखील पुराव्याअभावी पुरावे आहेत असं सांगून देखील पण नंतर कोर्टामध्ये सिद्ध झालं की पुरावे नाही आहेत, त्यामुळे अनेकांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे, अनेकांना जामीन दिला गेलेला आहे। ज्याही प्रकरणात तसं आहे, ही तरुण मुलं आहेत, भारताचे हे भविष्य आहे। असं असताना यांना सुधारायची संधी दिली पाहिजे, ना की यांना गुंडांबरोबर आतमध्ये 20-20 दिवस महिना आतमध्ये ठेवलं पाहिजे। एकीकडे ही घडामोड होत असताना दुसरीकडे समीर वानखेडे एका चौकशी समितीसमोर उपस्थित झालेले आहेत, तिथे नेमकं काय घडलं याविषयी काय कळू शकलंय का? समीर वानखेडे त्यांच्या एनसीबी कार्यालयात पोहोचलेले आहेत, तिथे चौकशी त्यांची सुरू आहे। त्यांना पहिले स्वतःचं म्हणणं म्हणजे जे काही त्यांच्यावरती आरोप होत आहेत, मग ते व्यक्तिगत पातळीवरती असतील, ते त्यांनी खोटं प्रमाणपत्र देऊन जातीचं त्यांनी जॉब मिळवलेला आहे का, हा एक भाग। त्यानंतर प्रभाकर साहिल यानं त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, ज्या आरोपांमध्ये किती तथ्यता आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींवर सविस्तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलंय। आणि यानंतर
त्यांच्या म्हणण्यावर आधारित जे आहे ते एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करतील। त्यांची चौकशी आज म्हणजे फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि एक लिखित त्यांचं जे म्हणणं आहे ते घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांची सविस्तर चौकशी केली जाईल। पण दरम्यान असं कळतंय की आज एनसीबीच्या कार्यालयामध्ये जे तपास अधिकारी आहेत या प्रकरणातील जे कर्मचारी आहेत जे त्यावेळी स्पॉटवरती होते, ज्यांनी पंचांच्या सह्या घेतलेल्या आहेत, ज्यांनी पंचने सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पंच ज्यांनी आणले होते, या सर्वांचा रीतसर जबाब नोंदवला जातोय। वरिष्ठ अधिकारी डीडीजी डेप्युटी डायरेक्टर जनरल ज्ञानेश्वर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी सुरू आहे। एनसीबीच्या सर्व तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब आता वरती नोंदवले जात आहेत। समीर वानखेडे यांना त्यांचं म्हणणं मांडण्याकरता वेळ दिलेला आहे, ते त्यांचं म्हणणं घेऊन येतील। कागदोपत्री असेल, लेखी स्वरूपात असेल, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती त्यांची पुढे चौकशी करणं गरजेचे आहे की नाही हे पाहून त्यांची चौकशी केली जाईल आणि तिथून पुढे अहवाल सादर केला जाईल। ही घडामोड आता वरती घडते। विशाल, महत्त्वाचं म्हणजे की आता साधारणपणे वरती चौकशी सुरू आहे, पण प्रभाकर साहिल जो आहे तो अजूनही एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचला नाही असं कळतंय। त्याला देखील समन्स करण्यात आला होता। मग आता प्रभाकर साहिल जो आहे तो आहे कुठे, तो एनसीबीच्या कार्यालयात येत का नाहीये, त्याने जो आरोप केलेला आहे तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे जे पुरावे असतील ते त्यांनी आम्हाला सादर करावे। निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टींवरती आम्ही लक्ष घालू, चौकशी करू, जर जे सत्य असेल तेच आम्ही समोर आणू, अशा पद्धतीचं एनसीबी अधिकाऱ्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे प्रभाकर साहिल यांनी समोर येणं आता खरं गरजेचं आहे, कारण का एनसीबी एक स्वायत्त यंत्रणा आहे। काही अधिकारी किंवा काही कर्मचारी यांच्यावर आरोप झाले असतील, पण सर्वच अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर आरोप झालेले नाहीयेत। त्यामुळे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी समोर येऊन एनसीबीला आता त्यांचं म्हणणं मांडणं गरजेचं आहे, कारण का शेवटी कुठेतरी ही एक तपास यंत्रणा आहे, हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, माफ करा, लोकशाहीचा एक हा स्तंभ आहे आणि या परिस्थितीमध्ये जर तपास यंत्रणांवरती अविश्वास दाखवला गेला, तपास यंत्रणांच्या प्रत्येक कारवाईवरती बोट ठेवलं गेलं तर भविष्यामध्ये तपास यंत्रणांना काम करणं अवघड होऊन बसेल आणि जे गुन्हेगार आहेत ते मोकाट फिरतील। त्यामुळे जर एनसीबी निपक्षपातीपणे चौकशी करायचं म्हणते तर जे तक्रारदार आहेत, ज्यांनी सगळे आरोप केले आहेत, त्यांनी समोर येऊन त्यांना त्यांचं म्हणणं, त्यांचा जबाब देणं गरजेचं आहे। आता या जबाबाला, या एनसीबीच्या सगळ्या चौकशीला एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर ज्यांनी आरोप केले ते कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतील त्यावर ही सगळी चौकशी आहे ती अवलंबून आहे। अजित आणि त्याचबरोबर इतरही आपले सहकारी सगळे आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पती समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिली आहेत। जन्मानंतर बापाची जात समीर यांना मिळाली आहे, तर त्यांनी हिंदू असल्याने कायदेशीर पद्धतीने विवाह नोंदणी केली आहे असंही क्रांती रेडकर म्हणाल्या। इतकंच नव्हे तर नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांवर टीका करून मंत्रिपदाचा मान घालवला असा टोलाही त्यांनी लगावलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आपल्याबरोबर क्रांती रेडकर समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्रांतीजी, पहिल्या विवाहाचा, पहिल्या निकाहाचा जो निकाहनामा आलेला आहे त्याच्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम आहे, त्यांचे वडील यांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असं सगळं लिहिलेलं आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? समीरजींची जी माताजी आहे त्या आता नाही आहेत हयातीत, त्यांचं नाव जायदा वानखेडे होतं आणि त्या मुस्लिम होत्या आणि त्यांच्या निव्वळ खुशीसाठी, एक म्हणतो ना माझ्यासाठी तुम्ही जरा ही फॉर्मॅलिटी करा किंवा ही कल्चरल फॉर्मॅलिटी करा की माझी इच्छा आहे असं व्हावं। काही काही लोकांचं असं ना की नाही एक व्हाईट ड्रेस वेडिंग व्हावं, मला तशी इच्छा आहे। तर त्यांची इच्छा होती की त्यांच्या धर्माप्रमाणे हा एक विधी पार पाडावा, त्या हिशोबाने त्या फॉर्मॅलिटीसाठी समीर तिथे साईन केली निकाहनाम्यावर। जर ते तेव्हा मुस्लिम होते तर त्यांना हे करायची काही गरजच नव्हती, ते हिंदू होते आणि त्यांची तेव्हा मिसेस जी होती ती मुस्लिम असल्यामुळे त्यांना ही स्टेप उचलावी लागली। ह्याच्यावर दोघांच्याही साईन्स आहेत, हे प्रूव्ह करतं की दोघांनाही माहिती होतं की आम्ही दोघंही वेगळ्या वेगळ्या रिलिजन मधून येतो आहे, आमचं लग्नाचं वय आहे, आम्हाला सगळं कळतं आहे आणि हे सगळं जाणून आम्ही सही करतोय। खोटं बोलायचा प्रश्न आला कुठे? ज्यांनी लग्न लावलं ते मौलवी असं म्हणतात की आम्हाला असंच सांगण्यात आलेलं होतं की दोन्ही मुस्लिम आहेत, जर आम्हाला माहिती असतं की त्यातला एक हिंदू आहे तर आम्ही हे लग्न लावून दिलं नसतं। मुस्लिम धर्मामध्ये हे अयोग्य वर्तन मानलं जातं। बरोबर, तर मग त्या जे आलेले मौलवी त्यांना कोणी सांगितलं का नाही आणि नंबर 1 त्यांनी विचारलं का नाही? त्यांनी तर आधी डॉक्युमेंट्स चेक केले पाहिजेत ना। तर चूक कोणाची झाली? त्या मौलाना आहेत त्यांचीच चूक झाली। त्यांनी विचारायला हवं की एक मी ऑफिशियल आहे, आता तुम्ही समजा एक आधार कार्ड जरी काढायला गेलात तर तुमचे डॉक्युमेंट्स विचारतात ना ते की तुम्हाला असंच आधार कार्ड देतात,
तुम्ही फ्लाईट पण पकडायला गेला तर आधी तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काहीतरी फोटो आयडी विचारतात की बाबा तुम्ही कोण आहात काय आहात. तर हे सगळं न जाणून घेता जर त्या मौलानाने लग्न लावून दिलं म्हणजे माझा समीर चुकीचा आहे की तो मौलाना चुकीचा आहे, जाऊन त्या मौलानाला विचारा. वानखेडेंवर रोज रोज नवाब मलिक एक रोज मुद्दा काढतायत, रोज एक आरोप करतायत. आता आधी ॲस्ट्रॉशनचे आरोप झाले, आता त्यांच्या खोट्या जात प्रमाणपत्र देऊन त्यांनी एका अनुसूचित जाती धर्मातल्या व्यक्तीची संधी हिसकावून घेतली असा सुद्धा आरोप त्यांच्यावर केला जातो. समीर स्वतःच एक लोकासला बिलॉंग करतात. त्यांचा अधिकार आहे या खुर्चीवर बसण्याचा. त्यांनी मेहनत केली आहे आणि हे मेरिटची एक्झाम आहे. इथे तुम्ही कॉपी करून पास नाही होऊ शकत. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही जर फेल झाला असाल तर तुम्ही फेलच होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिजिलन्स जी आहे UPSCची ती तुम्हाला पूर्णपणे आधी चेक करते, तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट खरं आहे की नाही ते बघते आणि मगच तुम्हाला खुर्चीवर बसवते. ती खूप कडक परीक्षा असते आणि त्याची जी चेकिंग होते तुमच्या कॅरेक्टरची आणि तुमच्या डॉक्युमेंटची ती खूप वरच्या लेवलची असते. म्हणजे नवाबजी काय सांगू इच्छित आहेत की ते सिस्टम पण चुकीचं आहे की UPSC पण चुकीची आहे. मला त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचं जे इन्सल्ट आहे तो तेव्हाच केलेला जेव्हा त्यांनी सगळ्यांच्या प्रायव्हेट गोष्टी पब्लिक करायला स्वतःच्या जे त्यांचं ट्विटर हँडल आहे, जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्याच्यावरून त्यांनी पोस्टिंग चालू केलं. ठीक आहे, तुम्ही कोणाची तरी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन, प्रायव्हेट फोटो जेव्हा स्वतःच्या हँडलवरून त्याचा प्रसार करता तेच तुमच्या मंत्रिपदाच्या शपथेच्या विरोधात आहे. ह्याचा अर्थ तिथेच ते एक बाद झालं. सेकंडली मला हेही सांगावंसं वाटतं की एका माणसाला आणि त्याच्या फॅमिलीला ह्या लेवलपर्यंत तुम्ही हॅरॅस करता की माझ्या मुलाबाळांना तिथे सोडून मला आज इथे येऊन प्रत्येकाला क्लॅरिटी द्यावी लागते. ही हॅरॅसमेंटची कुठली लेवल आहे ह्याचा तुम्ही विचार करा. बदले की भावना किंवा एक वेंजन्स, एक वॅन्डेटा ते काढायचा ते कदाचित प्रयत्न करत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे आर्यनच्या जामीन अर्जावरती न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. दोन्हीकडचा युक्तिवाद जो तो संपलाय. अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की न्यायालय काय निर्णय देत आहे. पण याच्यात आपण जातोय आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. मनोज, आपण जर लक्षात घेतलं सगळ्यांचं लक्ष आहे की आज आर्यन खान आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना जामीन मिळतो का. त्या दृष्टीने खरं तर काही तांत्रिक बाबी आहे ज्यात वेळेवरती खरं तर निकाल यायला हवा. मग तो निकाल आणि त्यानंतर त्याचं पत्र जे आहे ते अर्थात आर्थर रोडकडे दिलं जातं. ते त्या वेळेतच त्या टपाल बॉक्समध्ये गेलं पाहिजे आणि मगच जो आहे जामीन मंजूर होऊ शकतो. काय घडामोड घडते? अगदी बरोबर आहे. आता जवळपास 5:15 वाजलेले आहे आणि कोर्टामध्ये अजूनही त्याची हिअरिंगच सुरू आहे. त्यामुळे असा जर वेळ बघितला तर एक पूर्व अनुभव म्हणा किंवा पूर्व परिस्थितीचे ज्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस तर लक्षात येते की जरी जामीन मिळालेला असला तरी वेळेच्या आत ते टपालपत्रामध्ये त्या जामिनाचं पत्र मिळालं नाही न्यायालयाकडचं आलेलं तर मात्र त्या दिवसाचा जो मुक्काम आहे त्या आरोपीचा तो वाढू शकतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान केव्हा तरी त्याची प्रोसिजर सुरू होते आणि त्याची सुटका होऊ शकते. परंतु आर्यनच्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये असं समजतं की अजूनही वकील जे आहेत ते त्यांची चर्चा सुरू आहेत, आर्ग्युमेंट्स सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने जर ही चर्चा आणि आर्ग्युमेंट्स जे आहे ते सुरू आहे तर येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ती सगळी प्रोसिजर होणं शक्य नाही. त्यामुळे असं वाटते आहे की आजचा मुक्काम जो आहे तो आर्यनचा जेलमध्येच होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने पोलीससुद्धा आता या ठिकाणी दिसत होते परंतु पोलिसांचं सुद्धा आता या ठिकाणी कुणी दिसत नाही. परंतु प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे. एकंदरीतच या जेलमध्ये गेल्या 23 दिवसापासून आर्यन आहे आणि आजची जर बेल झाली असती तर तो कदाचित रात्री स्वतःच्या घरी जाऊ शकला असता. परंतु आता मात्र शक्यता ही धूसर झालेली दिसते. शक्यता ही धूसर झालेली दिसते. जाऊयात प्रणालीकडे. प्रणाली, आता एक क्षणाला आपण जर लक्षात घेतलं तर मन्नत बंगल्याच्या बाहेर, वांद्र्याला मन्नत बंगल्याच्या बाहेर ती आहे. प्रणाली, काय अपडेट? हॅलो. हा प्रणाली, तू वांद्रे या ठिकाणी आहेस, काय अपडेट? प्रश्न ऐकू आला नाही. विशाल, मी सध्या मन्नतच्या बाहेर आहे. खरं तर मन्नतमध्ये रोज जशी परिस्थिती असते तशीच परिस्थिती आज सुद्धा आहे. शेकडो लोक जे आहेत जी मुंबई बघायला येतात ती रोज अशाच पद्धतीनं मन्नतच्या बाहेर एकत्रित येत असतात.
आणि प्रयत्न असतो त्यांचा की या स्टार कुटुंबाचे कुठल्या तरी व्यक्तीची एखादी तरी झलक आपल्याला बघायला मिळते का। अनेक जण इथे येऊन बाहेर फोटो काढत असतात, आपण पाहतो आत्ताही अनेक जण ते जे घराचं नाव आहे मन्नत, त्या मन्नतच्या नावाच्या समोर उभे राहून फोटो काढताना आपल्याला दिसत आहेत। परंतु खरंच घरातले जी सगळी मंडळी आहे ती मात्र कदाचित आर्यनची आज वाट बघत असतील। तुर्तास युक्तिवाद सुरू आहे, या युक्तिवादानंतर आज आर्यनला बेल मिळते का हे बघावं लागणार आहे। हे घर कदाचित आर्यनची वाट बघत असेल, परंतु आत्ता युक्तिवाद संपल्यानंतरच आपण सांगू शकू की आज आर्यनची जी रवानगी आहे ती त्याच्या घरी म्हणजे मन्नतला होते की पुन्हा एकदा आजची रात्र त्याला जेलमध्ये काढावी लागते। तुर्तास तरी मन्नतच्या बाहेर रोजसारखी परिस्थिती आहे। सध्या हे घर अनेक कारणांनी म्हणजे विशेषतः आर्यनमुळे हे घर अजून जास्ती चर्चेत आलेलं आहे, त्यामुळे इथे येणारे जे बघे आहेत त्यांची संख्यासुद्धा तुलनेत वाढली असं म्हणायला हरकत नाही। घराच्या आतमधली परिस्थिती आणि घराच्या बाहेरची परिस्थिती मात्र अगदी भिन्न आहे। घरातले लोक कदाचित आर्यनची वाट बघत असतील, परंतु घराच्या बाहेर मात्र या स्टार कुटुंबातल्या कोणाची तरी आपल्याला एखादी झलक बघायला मिळते का याची वाट हे कुटुंबीय म्हणजे ही बाहेर जमलेली मंडळी जी आहे ती बघताना आपल्याला दिसत आहेत। अर्थात कुटुंबीय सगळे जे आहेत आर्यनची वाट बघत असणार। आपल्याबरोबर तुषार देखील आहे, तुषारकडे आपल्याला जायचं आहे। अजितकडनं अपडेट आपण जाणून घेऊयात, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर या बातमीवर आपण लक्ष ठेवून आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते, आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आर्यन खानला आजची रात्र ही तुरुंगातच काढावी लागणार आहे। याचं कारण असं आहे की आता सुनावणी जी आहे, जामिनावरची सुनावणी ती आता उद्यावरती गेलेली आहे। कारण साधारण आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वी याबद्दल आपण आमच्या प्रतिनिधींकडे जाणून घेतलं होतं। 5:15 वाजून गेलेले आहेत, न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपत आलेली आहे, आणि अर्थात जामीन जर मिळालाच तर त्या संदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता करून ती कागदपत्र आर्थर रोड जेलच्या टपाल पेटीमध्ये जाण्याकरता एका ठराविक वेळेतच ती गेली पाहिजेत, पण आता तसं होऊ शकत नाहीये। त्याच्यामुळे आर्यन खानच्या जामिनावरची सुनावणी ही उद्यावरती गेली आहे, त्यामुळे आजची रात्र त्याला आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे। त्यामुळे आता उद्या त्याला जामीन मिळतो का हे बघावं लागणार आहे, पण आत्ता या क्षणाचा अपडेट आपण बघतोय की आर्यन खानला आजची रात्र आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे। उद्या दुपारी 2:30 नंतर पुन्हा त्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती सुनावणी सुरू होईल। जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, आज युक्तिवाद हा संपलेला होता असं असतानाही केवळ न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपली म्हणून सुनावणी उद्यावरती गेली आहे का? नक्कीच न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपलेली, आणि तुम्ही जर इथे हालचाल पाहिली तर ही वकील आलेले आहेत आता या प्रकरणातील, म्हणजे आर्यन खानचे असतील, मुनमुन धमेच्याचे असतील किंवा अरबाज मर्चंटचे असतील। हे वकील जे आहेत हे वकील सगळे याला लागलेले आहेत, आणि युक्तिवाद जो आहे तो आज वेळाभावी अपूर्ण राहिलेला आहे की न्यायालयीन कामकाज जे आहे ते संपलेलं आहे, आणि यानंतरच सगळी आजची सुनावणी जी आहे ती उद्यावर ढकलली गेलेली आहे। आजची सुनावणी जी आहे ती उद्या आता ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र देखील आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे। जर आपण संपूर्ण युक्तिवाद किंवा संपूर्ण हा जर सुनावणीचा भाग पाहिला तर जी आत्ताच्या घडीची म्हणजे संपूर्ण युक्तिवाद जो आहे त्यावर लक्ष टाकलं तर आर्यनच्या वकिलांनी देखील थोडाफार युक्तिवाद केला। मुकुल रोहतगी आज देखील उपस्थित होते, त्यांनी देखील युक्तिवाद केला। विशेष करून आज जास्त वेळ जो आहे तो अमित देसाई जे आहेत अरबाज मर्चंट यांचे वकील यांनी घेतलेला आहे, आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या युक्तिवादामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की अरबाज मर्चंट यांच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळालेला आहे असा एनसीबीचा दावा आहे, पण असं असून देखील तसे ठोस पुरावे जे आहेत ते मात्र एनसीबीने कुठे सादर केलेले नाहीत। काही सुप्रीम कोर्टाच्या निकालांचं वाचन करण्यात आलं, त्यामध्ये जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत किंवा ठोस पुरावे नसतात पोलिसांकडे, तपास यंत्रणांकडे, तोपर्यंत यंत्रणा जे आहे ते अटक करू शकत नाही। याही प्रकरणामध्ये असंच दिसतंय की ठोस पुरावे हाती नाहीत आणि तरी देखील मुलांना अटक केलं गेलेलं आहे। ही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, यांना आणखीन खूप आयुष्य पडलेलं आहे। जर त्यांच्याकडून चूक झाली असेल तर त्यांना सुधारण्याकरता वेळ द्यावी असा भावनिक युक्तिवाद देखील अमित देसाई यांनी केलेला आहे, आणि वकिलांच्या इंटरव्ह्यूसाठी तिथे हालचाल सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत।
arguments today from the Munmun and all the arguments from the applicant side is completed now. How do you see the arguments done from your side and what's expected tomorrow? See, the arguments of all the three accused number 1, 2 and 3 are concluded already today. And the AFG is yet to argue, which is kept for further arguments tomorrow at same time after 3 p.m. You argued about the Munmun's case that she was having no information about the packet found in her room and she had just checked in the room and in 2 minutes. Can you elaborate on that? What was your argument about? See, it is the case of the NCB itself that in the Panchnama filed by them, in which Mr. Kiran Goswami is a Pancha and the second number Pancha is Mr. Bhanushali. The Panchnama itself is clearly stating the fact that nothing incriminating substance was found from the personal possession of Miss Munmun Dhameja, and they were suspicious on Miss Soumya Singh as well as Munmun Dhameja, and when the other woman's personal luggage and baggage was searched, some incriminating substance were found, which are rolling papers and some pads. So it is their own case. So I would only say, which I am stating since day one, that they have unnecessarily, unwarrantedly and unjustifiably arrested Miss Munmun Dhameja in the present case. At the time of arrest, there was no mention of conspiracy. Only possession and consumption was mentioned in the arrest memo, and later the conspiracy thing was. See, the sections leveled against me as well as Mr. Aryan Khan as well as Arbaz Merchant, ये तीनों के ऊपर जो भी सेक्शंस लगे हुए हैं वो सेक्शन सबके कॉमन है, और अरेस्ट के टाइम पे भी यही सेक्शंस पुट अप हुए थे, इंक्लूडिंग सेक्शन 35 जो कि मेंटल स्टेट की बात करता है. उसके बाद आगे जब रिमांड कैरी ऑन हुआ है तब इन्होंने सेक्शन 29 इन्वोक किया है, जो कि कम्प्लीटली अनजस्टिफाइड है, क्योंकि सेक्शन 29 जो है वो एनडीपीएस का वो कंप्लीट नहीं है अब हमारे सबमिशन में, और इसीलिए हमने आज कोर्ट को भी ये रिक्वेस्ट किया है कि 29 सेक्शन के ऊपर कुछ ऑब्जर्वेशन आना जरूरी है, क्योंकि 29 सेक्शन जो है वो सिर्फ कॉन्स्पिरेसी की बात करता है, लेकिन किस तरह की कॉन्स्पिरेसी, स्मॉल क्वांटिटी की, इंटरमीडिएट की या कमर्शियल के लिए, उसके बारे में ये साइलेंट है. ये आज केस मध्ये आरोपी नंबर 1, 2 आणि 3 तिघाचा आर्ग्युमेंट झाला आहे, कंप्लीट झाला आहे, आणि आर्ग्युमेंट मध्ये आमचा सबमिशन हेच होता की आम्ही विदाउट एनी रिझन्स हा केसमध्ये अरेस्ट माझी अटक झाली आहे आणि ती कम्प्लिटली अनजस्टिफाईड आहे. माझा काय रोल या केसमध्ये नाही आहे, आणि तर त्या रिझनसाठी हा केस कम्प्लिटली बोगस आहे. उद्या कशा पद्धतीने आर्ग्युमेंट पुन्हा केली जाणार आहे? उद्या फक्त एएसडी चा आर्ग्युमेंट पेंडिंग आहे आणि ते कंटिन्युएशनसाठी ठेवला आहे उद्या 3 वाजता. सर, काल तुम्ही मुन्मुन धमेच्यासाठी युक्तिवाद करू शकला नव्हतात कारण वेळ संपलेली होती. आज तुमचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की मुन्मुनकडे कोणतेही ड्रग्ज सापडला नाही, ते सापडले त्यांच्या वस्तूमध्ये आणि ज्यांना मुन्मुनी बोलवलं होतं त्यांना चौकशीसाठी देखील बोलवलं नाहीये. एनसीबीचा स्वतःचा हे पंचनामा स्वतः बोलतात की मुन्मुनचा पर्सनल पोझेशन मध्ये जे सर्च झाली होती काय मिळवला नाही. जे एलेट ड्रग्ज 5 ग्रॅमचा आहे ते रूमच्या कॉर्नर मध्ये सापडला होता, आणि ते त्याच्यानंतर आणखी एक मुलगी होती तिथे, ती सौम्या सिंग नावाची, त्यांचा जे सर्च केला बॅगेजचा, त्या सर्चमध्ये इन्क्रिमिनेटिंग सबस्टेन्स मिळवला होता, सापडला होता, आणि ते सबस्टेन्समध्ये रोलिंग पेपर्स आणि काय पॅड्स हे असतात, आणि रोलिंग पेपर्स स्मोकिंगसाठी यूज होतात. तर एनसीबीचा स्वतःचा पंचनामा हे सांगतात, तर कशाला मुन्मुनला हा केसमध्ये अरेस्ट केलाय आणि ते सौम्या हा केसमध्ये कुठे आहे ते आता पण आरोपी बनवली नाहीये. अटक करत असताना कोणत्या आरोपाखाली अटक केलं जातं याची कल्पना एनसीबीने दिली नव्हती, अशी सुद्धा आर्ग्युमेंट तुम्ही केली. हा, माझे आर्ग्युमेंट हेच आहे की हे ते रूम मध्ये 3 लोक होते, बलदेवराज, मुनमुन धमेचा आणि सौम्या सिंग. हा केसमध्ये फक्त मुनमुनला अरेस्ट केला आहे, ते कम्प्लिटली अनजस्टिफाईड आहे, हेच माझा सांगणार आहे. व्हॉट्सअप चॅटचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. व्हॉट्सअप चॅटला एव्हिडन्स म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकत नाही, त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतं असं सुद्धा एक युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टचा ऑलरेडी एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये हे सांगितलं आहे की व्हॉट्सअप चॅट और एनी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वर रिलाय करण्यासाठी तुम्हाला 65B सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, आणि ते 65B सर्टिफिकेट आता हा केसमध्ये एनसीबीचा पण मिसिंग आहे, ते रेकॉर्डवर नाही आहे. थँक्यू. मेरा हो गया. मुनमुन धमेजाच्या वकिलांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आज युक्तिवाद जो आहे
तिन्ही म्हणजे तिन्ही व्यक्तींचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे। आता अर्थात प्रतीक्षा आहे ती जामिनाची। जामिनावर याबद्दल आता न्यायालय उद्या 2:30 नंतर पुन्हा सुनावणी करेल। जाऊयात परत एकदा अजितकडे। अजित, इकडे ये। वकिलांनी बाहेर दिलेला आहे आणि नेमकं कोर्टात कसे युक्तिवाद झाले, काय झाले, कोणकोणत्या वकिलांनी काय म्हटलेलं आहे हे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत आपली प्रतिनिधी सुस्मिता आहे। सुस्मिता कोर्टामध्ये होती। सुस्मिता, कशा पद्धतीने युक्तिवाद झाले? जास्त वेळ अरबाज मर्चंटच्या वकिलांनी घेतला। खरं तर अरबाज मर्चंट याच्या वकिलांनी जेव्हा बाजू, अमित देसाई यांनी जेव्हा बाजू मांडली तेव्हा त्यांनी एक मुख्य मुद्दा मांडला की अरबाज आणि आर्यन खान हे दोघंही एकत्रितपणे या क्रूजवरती पोहोचलेले होते। या क्रूजवरती पोहोचल्यानंतर अरबाज मर्चंटकडे साधारणपणे 5 ते 6 ग्राम जे ड्रग्ज आहे, चरस हे प्राप्त झालेलं होतं। व्हॉट्सअप चॅट्सचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला। व्हॉट्सअप चॅट्समध्ये फ्रॉजरी होऊ शकते, काही ना काही डिजिटल एव्हिडन्स म्हणून आपण त्याला विचारात जरी घेत असलो तरी सुद्धा हे एव्हिडन्स पुरेसे नाहीत, त्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे। या दोघांमध्ये सुद्धा म्हणजे अगदी मुनमुन धमेचा असेल आणि अरबाज मर्चंट यांच्यासाठीचा युक्तिवाद करत असताना वकिलांनी एक मुद्दा मांडलेला आहे की ही तरुण मुलं आहेत, अशा पद्धतीने चुका होऊ शकतात, त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे। ती संधी जर दिली गेली नाही तर यांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, त्यामुळे त्याचाही विचार करायला हवा। आणखीन एक मुद्दा कोर्टासमोर सादर करण्यात आला तो म्हणजे काल ज्या पद्धतीने मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिलेला होता, या जामिनामध्ये 2 आरोपींकडे साधारणपणे 2 ग्रॅमहून अधिक असं 3 ग्रॅमच्या आसपास जे गांजा होता तो प्राप्त झालेला होता। त्या जजमेंटचा सुद्धा इथं उल्लेख करण्यात आलेला होता। सुस्मिता, एक प्रश्न, अरबाज मर्चंट यांच्या वकिलांनी बराच युक्तिवाद केला। अरबाज मर्चंट ह्याच्याकडे अंमली पदार्थ सापडला असा दावा एनसीबीचा आहे, मात्र कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत आणि तरी देखील अटक केली गेलेली। 2 निकालांचं वाचन केलं गेलं, तो मुद्दा नेमका काय होता? मुळात सुप्रीम कोर्टामध्ये 2 जजमेंट जे देण्यात आले होते त्याचा उल्लेख करण्यात आला, ज्याच्यामध्ये ड्रग्सचं कन्झम्पशन आणि ड्रग्सचं पेडलिंग या 2 मुद्द्यांवरती हा डिस्कशन करण्यात आला। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये काही प्रमाणामध्ये ड्रग्ज आढळलेले होते। हे त्याने जरी म्हटलेलं असलं तरी त्याने ड्रग्सचं सेवन कुठल्याही पद्धतीने केलेलं नव्हतं, त्याबद्दलचे कुठलेही मेडिकल रिपोर्ट सुद्धा या संपूर्ण तपासामध्ये पाहायला मिळालेले नव्हते। या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळ्या जजमेंटचा आढावा देत असताना सुप्रीम कोर्टानं लिमायेच्या मधु लिमाये यांच्या जजमेंटचा त्यांनी उल्लेख केलेला होता। या मधु लिमाये जजमेंटमध्ये बेल कशा पद्धतीने देण्यात आली याचाही उल्लेख मुख्यत्वे युक्तिवादाच्या वेळेला करण्यात आलेला होता। अजित, अरबाज मर्चंटच्या वकिलांचा युक्तिवाद झाला, मुनमुन धमेच्याच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं होतं आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सुरुवातीपासून त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे अशील आहेत म्हणजे आमची जी क्लायंट आहे तिचा तसा थेट सहभाग नाहीये। हा नेमका युक्तिवाद कसा होता? मुळातच मुनमुन धमेच्याच्या वकिलांनी अली यांनी जेव्हा युक्तिवाद करायला सुरुवात केली त्यांनी एक मुद्दा महत्वाचा मांडला की रोलिंग पेपर्स हे आढळलेले होते। या रोलिंग पेपर्सचा थेट ड्रग्सच्या कन्झम्पशनशी कुठल्याही पद्धतीने संबंध नाहीये। आणखीनही 2 मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्या व्हॉट्सअप चॅटचा सुद्धा आढावा देण्यात आलेला होता। कुठल्याही पद्धतीने ड्रग्स नीज झालेले नसताना सुद्धा अशा पद्धतीने कारवाई करण्यात म्हणजे एक दावा होता की ठोस पुरावे नसून देखील अटक करण्यात आलेली असा सगळ्या वकिलांचा दावा होता। विशाल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण का हा मुद्दा आतापर्यंतच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी आला नव्हता। मुकुल रोहतगी असतील, अमित देसाई असतील यांनी सुप्रीम कोर्टाच्या जे निकाल आहेत त्यांचा हवाला देत हा मुद्दा एक नवीन समोर आणलेला आहे या प्रकरणाकरता की या प्रकरणामध्ये ठोस पुरावे जे आहेत ते एनसीबीच्या हाती नाही आहेत आणि तरी देखील त्यांनी अटक केलेली आहे। मुळात त्यांना अटक करण्याचा अधिकार नाहीये। हे सगळं असताना या प्रकरणावरती आरोपींच्या वकिलांकडून आज जोरदार युक्तिवाद केला गेलेला आहे। आता यानंतर उद्या विशेष सरकारी वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद होईल आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबळे त्यांचा निकाल देतील। अजित, आपल्याबरोबर आपले सहकारी मनोज कुलकर्णी देखील आहेत। मनोज कुलकर्णी आता क्षणाला आर्थर रोड जेलच्या बाहेर आहेत। मनोज, आता आपण बघतोय की आजची रात्र तर आर्यनला जेलमध्येच काढावी लागणार आहे। उद्या 2:30 नंतर काय तो निकाल जो आहे त्याच्या जामीन अर्जावरचा तो पुढे येईल, पण आता जर आपण बघितलं मुक्काम वाढलाय आर्यनचा। अगदी बरोबर आहे। आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की आर्यनची आजची जी जेलमधून सुटण्याची शक्यता होती ती धुसर झालेली आहे आणि ते अगदी खरं ठरलेलं आहे। कारण हा जो युक्तिवाद होता एकतर 2:30 वाजता सुरुवात झाली होती आणि 2:30 वाजेपासून
लागोपाठ 5 वाजेपर्यंत ती सगळे युक्तिवाद सुरू होता आणि 5:30 वाजेच्या 5:15 ते 5:30 वाजेच्या दरम्यान उद्या सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सांगितल्यामुळे आता आजचा जो आर्यन खानचा मुक्काम आहे तो जेलमध्येच वाढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आर्यन खानलाच्या पदरीसुद्धा निराशात आहे, शाहरुख खानच्या पदरीसुद्धा निराशात आहे। प्रयत्न करतायत त्यांचे वकील, परंतु न्यायालयसुद्धा सगळ्या बाजूनीच विचार करत आहे आणि त्याचा विचारामुळे ही प्रोसिजर आहे ती लांब पडत असल्याचं पाहायला मिळते। आर्यन खान हा ऑर्थर रोड जेलमध्ये गेल्या 22 ते 23 दिवसापासून असून त्याला सामान्य कैद्याप्रमाणेच तिथे जी वागणूक असते ती मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वांनाच त्या आर्यन खानच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असेल, त्याच्या चाहत्यांना सुद्धा वाटत असेल की लवकरात लवकर आर्यन सुटावा, परंतु या केसमध्ये अडकल्यानंतर जी प्रोसिजर आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे ती वाढतच चाललेली आहे। त्याच्यामुळे आजची रात्र सुद्धा आर्यन खानला ऑर्थर रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल। अजित देखील आपल्याबरोबर होता। अजित तुझे धन्यवाद। तुषार रुपनवर हा देखील आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवतोय आणि आमची प्रतिनिधी प्रणाली तुमचेही धन्यवाद। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यशस्वी लसीकरण ब्रेकनंतर बघूयात आमच्या संजीवनी या विशेष मोहिमेबद्दल। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहेत। बरं, अशी एक जागा जिथे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे ते मिळू शकतं आणि हो कोणताही प्रश्न तुमच्या फोनवरती या प्रश्नाचं उत्तर मिळेल। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर आपला प्रश्न व्हॉट्सॲप करायचा आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील। माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती जी आहे ती मिळवा पुढील क्रमांकावर 7977773753। यानंतर महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।